आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आशू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. तू काय करतीस इथे? काय झालं? ऐक ना, महत्वाचं आहे. मला सांग, सुहास जीजू तुझ्याकडे काही डील घेऊन आले होते का? हा, सुहास जीजू आला होता ना डील घेऊन. ती आपण फायनलाइज करतोय. जरा बोलणं झालं त्याबद्दल. काय? पण का? काय झालं? एक मिनिट. काय झालं? हो, तुम्ही या ना. मीटिंग ना आपण ऑफिसमध्ये करू. हो ना, आपण करू शकतो. काका एक सेकंड, मी तुम्हाला ना एक 10-15 मिनिटात फोन करतो. हां, ओके, येस, हां, थँक्यू. ते पेपर्स सह्या सगळे रेडी आहे. अरे सुहास, तू जरा शांत हो. असं घाईघाईत नाही करू शकत आपण सगळं हे. आणि कसं आहे बघ, आपण ती जमीन लीजवर घेतोय, त्यामुळे ते सगळं नीट वाचावं लागेल मला. अहो काका, मी वाचलंय सगळं. तुम्ही सह्या करा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. काही नाही, ऐक, काय आहे, हा कोर्टाचा विषय आहे, त्यामुळे आपल्याला सगळं वाचून नीट लक्ष देऊन गोष्टी करायला लागतील. काय आहे, एका चुकीमुळे उगाच प्रॉब्लेम नको व्हायला. काका, काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना. आणि काही प्रॉब्लेम आला ना तर बघून घेऊ ना आपण. मला काय वाटतं, आपण त्या माणसाला मदतच करतोय ना, त्यामुळे ती केस सुद्धा ड्रॉप होईल आपल्यामुळे, याची पण मी खात्री केली आहे. तुम्ही करा काहीच. ठीक आहे. नाही पण शिवा असं नाही करता येणार आपल्याला. हे बघ, महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण त्याला पैसे देणार, ती प्रॉपर्टी लीजवर घेणार आणि आपलं नाव ऐकल्यानंतर ज्यांनी केस केली आहे तेही केस मागे घेतील. आशू, पण त्या मुलाचं काय? तुला अर्धवट गोष्ट माहितीये. हे बघ, तो मुलगा घरी आला होता माझ्या. काय? हो. तू घरी का आला होता? ठीक आहे, चांगलं केलंयस तू. हां, थँक्यू. काय आहे, ती जागा खूप मोक्याची आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं आहे, ती आपल्याला स्वस्तात मिळते. हो, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये. येस. मी असं करतो, आजपासून कशाला, आत्तापासूनच काम सुरू करतो. सुहास, तुझा अभिमान वाटतोय मला. नाही काय, मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात त्याच्या पुढे जाऊन तू एक नवीन सुरुवात करतोयस. कठीण असते ही गोष्ट, पण तू ती करतोयस. सो गुड. थँक्यू. काका, मला सुद्धा स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि मला वाटतं की आपला बिझनेस एक्सपांड होण्यासाठी आपल्यासमोर चालून आलेली ही एक चांगली संधी आहे. आणि हायवेवरती सुरू होणारं आपलं देसाई ऑटोमोबाईलचं हे पहिलं शोरूम असेल. आणि त्याचं कारण कोण आहे? सुहास शिर्के. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हो, असं आहे होय. नाही, हे तर मला माहित नव्हतं. हे खूपच वाईट आहे. आपण नाही करू शकत हे डील. याचा अर्थ त्या पोराचं किती नुकसान होईल, त्याच्या फॅमिलीचं नुकसान होईल. बरं झालं तू सांगितलंस हे. हा योगायोग आहे की नाही मला माहित नाही. तो मुलगा ओळखीचा निघाला आणि ही जर डील झाली असती ना आशू, तर अख्ख्या फॅमिलीचं नुकसान झालं असतं त्याच्या. मग ते सगळं आपल्यावर आलं असतं, चाललं असतं. नाही, डेफिनेटली नाही. आणि आपण असा बिझनेस करतच नाही. दुसऱ्याला तोट्यात घालून आपण फायदा करून घ्यायचा, ही आपली रीत नाही. भाऊंनाही आवडलं नसतंय. ठीक आहे, मी करतो साईन. हा, पण आपण भूमिपूजनासाठी ना घाई नको करूया. भाऊंना येऊ दे. हो, अर्थात भाऊ आलेच पाहिजेत. आणि हो, या वेळेला मी भाऊंना सांगणार आहे की या सगळ्याची सुरुवात तुझ्या हाताने करायला हवी म्हणून. थँक्यू. काका, मी एक काम करतो, मी साईटवरती जातो आज आणि तिथे जी काय बेसिक तयारी करायला लागेल ती सुरू करतो. डन. येस. ठीक आहे. सह्या ते घेऊन जायला लागेल. हा, मग आता काय करणार आहेस तू? काय, काका डील साईन करतोय. अरे पण मग तू थांबव ना. तेच सांगतो, मी तेच करतो. हॅलो. मी आता साईनच करत होतो. अच्छा. हां, ठीक आहे. ओके. हां, हे
आशू म्हणालाय की ही डील आपल्याला थांबवावी लागेल. का पण प्रॉब्लेम काय? आशू म्हणालाय की तात्पुरती ही डील थांबवूया. झाल्यास त्या साया तर नाही काही सांगितलं नाही त्याने. तो फक्त म्हणाला की आपण थांबवूया. बाकी सगळं तो म्हणाला की मी सांगतो तुम्हाला. चालेल चालेल. गुड. बाकी बघू आपण. हं? बरं झालं तू सांगितलंस वेळेत येऊन. नाहीतर ही डील झाली असती आणि काहीतरी नुकसान झालं असतं त्यांचं. आणि हे भाऊंना अजिबात आवडलं नसतं, मी सांगतो तुला. मला जसं कळलं ना तसं मी इथे आले तुला सांगायला. आणि मला वाटतं की सुहास भाऊजींनी हे मुद्दामून केलं नसेल. आय होप मुद्दामून केलेलं नसेल. नाही तर काय माहितीये का, त्याला कदाचित फक्त पैसे दिसले असतील म्हणून त्यांनी हा तोच मुद्दा असेल. त्याला समजावायला लागेल आपल्याला. बरं मी प्रशांतला सांगून येते की जमीन त्याच्याकडेच असेल. हो हो. आणि हे बघ, त्याला जर मदत हवी असेल अजून तर त्याला इंटरव्ह्यूलाही बोलव जॉबसाठी. काय अशी ही भारी आयडिया आहे. मी खरंच जाऊन सांगते. येते. नशीब. अहो सीताई मी आणलं असतं ना असं. त्याला काय होतंय घे. ठीक आहे. थँक्यू. आई तू पण बस. ये काका. आई तुला चहा. माझं झालंय. ओके. अरे आशू, हे असं काय झालं की तुला डील थांबवावं लागलं? सुहासचा चेहरा केवढा पडला होता, केवढा उदास झाला होता तो. मला माहितीये काका, पण त्या डील मागची खरी गोष्ट मी जर तुला सांगितली तर तूही शॉक होशील. बापरे, एवढं काहीतरी घडलेलं आहे? बोल ना. झालं समाधान? नाही झालंच असेल. अजूनही पहिल्यासारखंच वागायचंय का तुला? नाही राग गेला नव्हता तर सांगायचं ना. नाटकं कशाला करतोयस? आणि तुला काय वाटलं मला कळणार नाही? एक मिनिट कीर्ती, काय झालंय? एवढा टाहो कशाला फोडतेस? मला का विचारतेस? तुझ्या लाडक्या लेकाला विचार, त्याने केलेत पराक्रम. आशू, काय झालंय? आई ते नाही थांब ना, मीच सांगते. आई, सुहास एक चांगली डील घेऊन गेला होता आशूकडे. आशूने आधी होकार दिला आणि जेव्हा पेपर्सवर साईन करायचे होते तेव्हा नकार दिला त्याने. विचार का? सांग ना. आई, सुहास इतका खुश होता. मी त्याला किती दिवसांनी एवढा आनंदात बघत होते. पण आशूला बघवलं नाही ते. पण आशूला त्याला कमीपणा दाखवायचा होता, डिसअपॉइंट करायचं होतं ना. मुद्दाम केलंस ना सगळं. ए ताई बास. मगाचपासून बडबड ऐकतोय मी तुझी. मला एक्सप्लेन तर करू दे काय झालंय. काय एवढी ओव्हर रिॲक्ट होतीस तू? आणि जिजू, तू डायरेक्ट माझ्याकडे आला असतास, माझ्याशी बोलला असतास तर हे सगळं हे अवॉइड करता आलं असतं ना. मी तुला आधीच कारण सांगितलंय की हे डील का नाही करत आहे आपण. अच्छा, अजूनही कारण आहेतच तुझ्याकडे.